दरम्यान कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही असं स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे। 4-4.5 तासापासून इथे रस्ता रोको त्यांनी नातेवाईकांनी केलेले होते। आता त्यांना समजावून सांगण्यात आलेले आहे की शासन आणि पोलीस प्रशासन दोघे या विषयावर अत्यंत संवेदनशीलतानी भूमिका घेतलेली आहे। यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर चार्जशीट होणे, लवकरात लवकर ट्रायल कंप्लीट होणे, स्पेशल काउन्सिल जे फॅमिलीची ज्याच्यावर विश्वास राहील किंवा काही त्यांची विनंती राहिल्यास त्या अनुषंगाने जे काही आहे ते सर्व करून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा होईल आणि कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि 100% आम्हाला यश मिळेल। पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही। पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता आणि शेवटी काही लोक जे त्यांचे आईवडिलांना पण बाहेर पडू देत नव्हते अशा लोकांना बाहेर काढून ते आईवडिलांना गाडीमध्ये बसून ते स्वखुशीने कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही। नसापूर पीडितेच्या कुटुंबाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवाद साधलाय आणि आरोपीला फाशीच होईल यासाठी कारवाई करणार असं आश्वासन दिलंय। पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे। या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे। सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। पुणे जिल्ह्याच्या नसरापूरमध्ये घडलेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच चाकणमध्येही अशीच एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। चाकणमध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकल्यावर 16 वर्ष तरुणानं अत्याचार केले। या घटनेनंतर या तरुणानं चिमुकल्याची गळा चिरून हत्या केली आहे। या घटनेनंतर चाकणमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे। दरम्यान पोलिसांनी 16 वर्षाच्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलंय। हा आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी आहे, तर मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं कुटुंब मूळचं मध्य प्रदेशमधील आहे। ते कामानिमित्तानं चाकण परिसरात वास्तव्यास होते। दरम्यान पोलिसांनी आता या प्रकरणात कसून चौकशी सुरू केली आहे। आम्ही तात्काळ सदर रूमचा काळा ब्रेक करून त्या रूमची तपासणी केली असता त्यामध्ये आम्हाला काही ब्लड स्टेन दिसून आले आणि एक ब्रेककेस संशयास्पद बंद स्थितीत आढळले। त्या महिलेसमक्ष आम्ही त्या ब्रेककेस उघडली असता त्यामध्ये तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला। याची तपासणी केली असता त्याच्या गळ्यावर वार असल्याचे, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे दिसून आले। यावर आम्ही तात्काळ महिलांना आम्ही सीमा रावत हिची फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर क्रमांक 351/26 BNS कलम 103 व पोस्को कलम 4 प्रमाणे आम्ही तक्रार गुन्हा दाखल केला। नाशिकच्या कॉर्पोरेट जेहाद प्रकरणातली फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड न्यायालयानं फेटाळलाय। आरोपी निदा खान ही नाशिकच्या TCS मध्ये कामाला होती। तिने सध्या अटकेत असलेल्या इतर संशयितांना मदत केल्याचा आरोप आहे। मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर निदा खान फरार झाली होती। ती अजूनही तपास यंत्रणांना सापडलेली नाही। त्याआधी तिने नाशिक रोड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। त्यामुळे आता निदा पोलिसांसमोर हजर होणार की वरच्या कोर्टात जामिनासाठी अर्ज करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। निदा खानचा अंतरिम नाही, फायनली जामीन अर्ज नामंजूर झालेला आहे। त्यामुळे आता तिच्या घरची लोक जे संपर्कात होते त्यांच्या निर्णयाने हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे। ऑर्डरची कॉपी अजून मी बघितली नाही, परंतु गुन्ह्याची गंभीरता हे कारण असू शकणार आहे। सर्टिफाईड कॉपीज वगैरे मिळायला सोमवार तरी होईल कमीत कमी। माननीय न्यायालयाकडून जेवढ्या लोकांना नकला मिळतील त्याप्रमाणे आम्ही वरती जाऊ। जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणात गेले 7 दिवस पोलीस कोठडीत असणारा मनोहर भोसले आणि त्याच्या 2 साथीदारांना माढा न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळालाय। सरकारी पक्षाकडून मनोहर भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीचं वाढीव कलम लावल्यानं पुन्हा पोलीस कोठडी मिळणार अशी चर्चा होती। मात्र न्यायालयानं आरोपीचे वकील हुल्लाळकर यांचं म्हणणं मान्य करत मनोहर भोसले आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांना 15 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलंय।
कोर्टामध्ये आम्ही युक्तिवाद केला. त्या युक्तिवादाप्रमाणे त्यांनी जो आज एक कलम वाढ केला होता, त्याला संघटित गुन्हेगारी कलम 111 खाली, तो 111 आम्हाला अप्लिकेबल होत नाही असं आम्ही युक्तिवाद कोर्टाला केला आणि काही प्रोग्रेस नाही आहे. त्या सगळं ग्राउंड बघून त्यांनी भरपूर काही ग्राउंडनी आयोगांनी परत पोलीस कस्टडीची मागणी केली होती, पण कोर्टाने आमचा युक्तिवाद मान्य करून त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी करून आमच्या केल्या. एकंदरीत न्याय व्यवस्थेला आम्ही ज्या बाजू सांगत होतो की या सदर गुन्हा कशा प्रकारे एकदम फ्रॉड्युलंट स्वरूपाचा आहे, त्याच्यानंतर पोलीस फक्त वेगवेगळ्या प्रकारची वाढीव कारणं सांगून आमची जी पोलीस कस्टडी घेण्याचा प्रयत्न होता ते 2 प्रयत्न सक्सेसफुल झाले. परंतु आज रोजी आमच्या युक्तिवादामध्ये आम्ही ज्या गोष्टी मेहरबान कोर्टाला सांगितल्या त्या गोष्टी सगळ्या पटल्यामुळं आणि ह्या गुन्ह्यातला फोलपणा तसेच पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी ज्या खोट्या प्रकारची कारणं आणत होती समोरासमोर, त्या गोष्टी मेहरबान कोर्टाला पटल्या आणि त्यांनी आज MCR केलेला आहे. सांगली शहराजवळच्या धामणी गावात काल रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. खासगी ठेकेदार आदित्य कुमार नाईक याच्यावर गोळीबार केल्याची घटना धामणी परिसरात घडली आहे. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. नाईक यांच्यावर खासगी रुग्णालयात आता सध्या उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेनं शहर पुन्हा एकदा हादरले. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सांगलीत महिनाभरात गोळीबाराची दुसरी घटना घडली आहे. गोंदिया शहरात अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम राबवत असताना गोंदिया शहर पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला आता रंगेहात पकडलाय. शास्त्री वॉर्ड संजयनगर भागातील रहिवासी अस्लान उर्फ बाबू इक्बाल खान हा आपल्या घरी MD पावडरची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्या घरावर छापा टाकलाय. बेडरूममधील लोखंडी पेटीत लपून ठेवलेली 19 ग्रॅम MD क्रिस्टल पावडर जप्त करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत ही 4,33,400 रुपये असून पोलिसांनी 10,000 रुपयांचा मोबाईल फोनसह एकूण 4,43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. लोकसभेत महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर महायुतीनं 21 एप्रिलला मुंबईत मोर्चा काढला होता. विरोधकांना लक्ष करण्यासाठी महायुतीनं मुंबईतल्या वरळीत संध्याकाळच्या सुमारास हा मोर्चा काढला. मात्र या मोर्चामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आणि या कोंडीत अडकलेली एक महिला चांगलीच संतापली. तिनं चांगलाच राडा घातला. एवढंच नाही तर तिनं उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन यांनाही सुनावलं होतं. ही महिला नेमकी कोण याची चर्चा त्यावेळी रंगली होती. दरम्यान आता या महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे. टीना चौधरी असं या महिलेचं नाव आहे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका असा इशारा या महिलेनं सगळ्याच राजकीय पक्षांना दिलाय. सोबतच त्यावेळी केवळ गिरीश महाजन हे एकमेव व्यक्ती होते. त्यांनी माझं म्हणणं किमान ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असं ही टीना चौधरी यांनी म्हटलंय. त्यांच्या मदतीमुळेच आम्हाला युटर्न घेता आला असंही टीना चौधरी यांनी नमूद केलंय. Mr. Mahajan was actually the only person in that rally जिन्होंने at least ये सुनने की कोशिश की कि मैं कह क्या रही हूँ. On his instructions, the 2 buses were moved और हम सब ने U-turn लिया और हम main road join कर पाए. Now, I would like to bring up one really important thing here. Please do not use my shoulder to take aim or pot shots at anybody. क्योंकि आप सभी political parties are guilty of the exact same offense. Utter disregard and absolute apathy for the general public. तो प्लीज मेरे कंधे पर बंदूक तानकर निशाना मत लीजिए. आपल्या खास शैलीतील भाषणांसाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा एक आगळा वेगळा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मराठवाड्यातील पाहुणचाराचं रंगतदार वर्णन केलंय. तर त्यांनी केलेल्या विनोदी टिप्पणीला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली आहे. ते बीड जिल्ह्याच्या परळीतील एका कार्यक्रमात बोलत होते. तुम्ही पहिल्यांदा मराठवाड्यात आला तुम्हाला इथं कसं म्हणजे उभं राहायचं, सोडा बसायची कशी अडचण होती. इथं दगड होती. आम्हाला दगडावर बसायची सुद्धा सवय मराठवाड्यात दगडात मारतात. पण एक नक्की मी आमच्या क्रमात पडल्याशिवाय राहणार नाही. पण आमचा पाहुणचार एवढा तुमच्यासारखं नाही. पाणी घ्यायचं का इथं 5 येतच. नंदुरबारच्या नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असून प्रशासनाकडून कलिंग ऑपरेशन सुरू झालंय. 2 दिवसात 44,000 कोंबड्या आणि 20,000 अंडी नष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय 44 टन पशुखाद्यही प्रशासनानं नष्ट केलंय. परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.
सोलापुरातल्या मोहोळ ते वळसंग या महामार्गाच्या विकासासाठी तब्बल 742 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलाय. सुमारे 82 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामास गती दिली जाईल अशी माहिती मिळते. मात्र या रस्त्याच्या मंजुरीवरून राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे आणि अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात राजकीय श्रेयवाद रंगतोय. या रस्त्याच्या मंजुरीसाठी आपणच प्रयत्न केल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केलाय. यावरून मोठ्या प्रमाणात श्रेयवाद पाहायला मिळतोय. अंदमानातील राधानगर बीचवरील समुद्राच्या पाण्यात सर्वात मोठा राष्ट्रीय झेंडा फडकावण्यात आलाय. याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या अनोख्या कामगिरीवेळी लेफ्टनंट गव्हर्नर डी.के. जोशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.